नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूरमधील कितीतरी समस्या आपण लाईव्हच्या द्वारे दाखवत असतो. मात्र ही समस्या अनेक वेळेला आपण लाईव्हद्वारे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहोत आणि ही समस्या लपवण्याचा सुद्धा तेवढाच प्रयत्न सुरू आहे. जर आपण बघत असाल तर आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आता सध्या आहोत. हा आहे आपला स्कायवॉक आणि स्कायवॉकच्याच जवळ आपण या ठिकाणी कित्येक वेळेला लाईव्ह केलेला आहे की हा जो रस्ता आहे अपघातग्रस्त रस्ता झालेला आहे. आता याची लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करण्यात यायला पाहिजे. या रस्त्याच्या जे रॉड आहे, सळ्या आहेत, त्या अक्षरशः बाहेर आलेल्या आहेत असं सुद्धा आपण लाईव्ह केला. ज्या वेळेला आपण लाईव्ह करतो त्यावेळेला लगेचच तात्काळ इथे तात्पुरती मरम्मती करण्यात येते. जर आपण बघत असाल तर इथे जे आहे आता बघा, हे रिक्षा चालक तर या साईडने जात आहे, याच्यावरच उभे राहणार वाटतं. दादा थोडी पुढे घ्या, मला ह्या इथलं दाखवायचंय. हा, तर हे बघा, या ठिकाणी तात्पुरती जी आहे मरम्मती करण्यात येते. फक्त यांना सांगूया आपण पुढे व्हा म्हणून. थोडं पुढे घेता येईल का? पुढे घ्या ना, थोडी नंबर आहे. मी कसं दाखवणार मग? काय करणार आपण आता? खरंच थोडी मागे राहू द्या ना. हे दाखवायचं ना, हे झालं नाही पाहिजे का? तर हे बघा, सांगून आजूबाजूचे रहिवासी सुद्धा आता त्यांना सुद्धा वैताग आलेला आहे. पायी जाणारे जे नागरिक आहे त्यांच्या कधीही पायामध्ये घुसू शकतो हा जो रॉड आहे. तो ज्या वेळेला आपण लाईव्ह दाखवतो त्यावेळेला लगेच इथे तात्पुरती जी आहे खडी टाकण्यात येते. तात्पुरतं काहीतरी माती आणून टाकली जाते. काय काय टाकतील याचा काही भरोसाच नाहीये. हाकेच्या अंतरावरती इथून नवीन नगरपालिका आहे, जुनी नगरपालिका सुद्धा आहे. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या ठिकाणाहून जात नाही का असे इथले व्यावसायिक मित्र जे आहेत ते बोलतात. मात्र कॅमेरासमोर येऊन बोलायला कोणीही तयार होत नाही, कारण त्यांच्या जे आहे त्यांचंही कुटुंब आहे, त्यांच्यावरती नजर ठेवली जाईल. कुठेतरी जे आहे त्यांनाही समस्यांना सामोरे जावं लागेल या भीतीने कोणीही बोलायला तयार नसतं. मात्र ज्यावेळेला आपण माहिती घेतली, गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील आपण हा लाईव्ह केला होता. लाईव्ह प्रदर्शित केल्याच्या लगेचच नंतर जे आहे इथे अशा पद्धतीची खडी टाकण्यात आली. पहिल्याच पावसात ती खडी वाहून गेली. आता पुन्हा जेव्हा हा रस्ता पूर्ण खचून जाणार आहे त्यावेळेला खरं तर याच्याकडे लक्ष दिले जाणार आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. पायी चालणाऱ्यांना सुद्धा वाट नाहीये. बदलापूरमध्ये खड्डे आहे मान्य करतायत बदलापूरकर. मात्र जोपर्यंत रस्त्यामधील रॉड बाहेर येत आहेत तोपर्यंतही त्याच्यावर काहीच उपाययोजना निघत नाही. एका साईडला लाखो करोडो रुपये जे आहेत रस्त्यांसाठी खर्च केले जातात. आपण जर बघत असाल तर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाजवळ मोठे मोठे सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात येत आहेत आता. आणि इथे जर बघत असाल तर जिथे ज्याची खरंच गरज आहे बदलापूरकरांना ज्या रस्त्यांची, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आहे. हे बघा, वापरता रस्ता आहे. आता तरी दिसतंय या ठिकाणी कुठेही रात्री जरी तुम्ही आलात तर व्यावसायिकांच्या आजूबाजूच्या दुकानाशिवाय इथे कुठेही लाईट सुद्धा नाहीये. ते स्कायवॉकचे लाईट पण अर्धे चालू असतात, अर्धे बंदच असतात. स्कायवॉकची परिस्थिती तर बोलायलाच नको, तो कधी खचून जाईल सांगता येत नाही. त्यात हे रस्ते. मात्र ज्या वेळेला काम करण्यात येतं, काम तरी निदान चांगलं केलं पाहिजे असेच इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. याच्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील आपण हा लाईव्ह केला होता. तो बघितल्याच्या नंतर लगेचच इथे तात्पुरती खडी आणून टाकण्यात आली. मात्र त्याच वेळेला हा व्यवस्थितरित्या रस्ता का नाही बुजवण्यात आला हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. हे बघा, ही असली जर अवस्था राहिली तर बदलापूर कसं बनणार स्मार्ट सिटी? बदलापूरमध्ये एका साईडला सिग्नल यंत्रणा आपण लावतो आहे, वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काम करतो आहे. बदलापूर सुसज्ज आणि सुसंस्कृत आणि चांगलं शहर व्हावं या दिशेने आपण वाटचाल करतो आहे. मात्र पालिकेपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या या रस्त्याकडे जर कोणाचंही लक्ष नसेल तर हा लाखो करोडो रुपयांचा जो खर्च केला जातो आहे तो नेमका होतो कशावर आहे? हे जे मटेरियल टाकलेलं आहे पहिल्याच पावसात वाहून गेलं. जे कामगार येतात हे काम करण्यासाठी त्यांना पैसे तर दिले जात असतीलच. मग बदलापूरमध्ये सध्या चालू तरी काय आहे? बघा, हे रिक्षाचे जे टायर आहे ते पण याच्यात जाऊन जे आहे काही पण अपघात होण्याची शक्यता असते. रात्रीच्या टायमाला तर दिसत सुद्धा नाही की या ठिकाणी अशा पद्धतीचा रस्ता आहे. मग सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा व्यवस्थित रस्ता या ठिकाणी का होत नाहीये? पूर्ण देखील नाही. हा पूर्ण भाग जो आहे खचून जायवर आलेला आहे आता.
मग कोणाचा अपघात होण्याची इथे वाट बघितली जाते आहे का, असाच प्रश्न वारंवार निर्माण होतो आहे. आपण समस्या दाखवण्याचा मात्र प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा जे आहे समस्या दाखवल्यावरती अनेक समस्यांना आम्हालाही सामोरे जावं लागतंय. बदलापूरकरांनो, आता तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच देत चला. जर हा एक रस्ता असा झालेला आहे, बदलापूरमधील अनेक रस्ते अशाच मोडवर आहेत, ठिकठिकाणी खड्डे आहेत, मान्य करतो. असंच बदलापूरकरांचे प्रश्न आहेत. खड्डे आम्ही स्वीकार करतो आहे, मात्र जर रस्त्यांमधले रॉड बाहेर येत आहेत तर आता कुठल्या दिशेला बदलापूरचा विकास चाललेला आहे, खरंच हे बघण्याची गरज आहे आपल्याला. तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. हाकेच्या अंतरावरती नगरपालिका आहे, नवीन नगरपालिका, जुनी नगरपालिका सुद्धा हाकेच्या अंतरावरती आहे. रहदारीचा रस्ता आहे, पायी चालणारे सुद्धा नागरिक असतात. शेकडो हजारो नागरिक या दिशेने प्रवास करत असतात. रिक्षा चालक मित्र असतात, रिक्षा देखील असतात. इथे पडून अपघात होण्याची शक्यता असते, मात्र यावरती कोणीही लक्ष देत नाहीये. बदलापूर पूर्व स्कायवॉकची परिस्थिती तर विचारायलाच नको. मात्र हा रस्ता जरी दुरुस्त केला तरी खूप होईल, असंच इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. इथले जे नोकरदार आहेत, इथले जे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांचं म्हणणं आहे. कारण ते इथे बघतात, वृद्ध महिला जे आहेत त्या पडतात, गाडीवरून चालणारी वाहनं याच्यामध्ये अडकतात, पायी चालणाऱ्या लोकांचे पाय याच्यामध्ये अडकून ते पडतात, पण त्यांना कोणीही विचारत नाहीये. बघत रहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. या समस्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. धन्यवाद.